समोरच्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम आहे की फक्त स्वार्थ? कसं ओळखायचं? एकदा नक्की बघा, 100% पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील सर्वांत मोहक, गोड आणि मनाला जखडून ठेवणारी भावना आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेमाचं आगमन झालं की जगच जणू नव्या रंगांनी रंगून जातं. पण प्रेम म्हणजे नेमकं काय? एखाद्याला पाहताच उमटणारी भावना प्रेम असते का? की केवळ मनाला भुरळ पाडणारे आकर्षण त्या क्षणी आपण प्रेम समजतो? अनेक लोकांना पहिल्या भेटीतच किंवा पहिल्या नजरेतच प्रेम झाल्याचा भ्रम होतो आणि त्यांचं मनही त्या दिशेने पळायला सुरुवात करतो. पण प्रत्यक्ष जीवनात पहिल्या क्षणात जे निर्माण होतं ते बहुतेक वेळा आकर्षण असतं, प्रेम नाही. प्रेम एवढा सहज नसतं. ते निर्माण व्हायला वेळ लागतो, अनुभव लागतात, समोरच्या व्यक्तीचे गुणदोष पाहण्याची क्षमता लागते. त्यामुळे आजचा हा प्रवास म्हणजे प्रेम आणि आकर्षण यातला सूक्ष्म पण आयुष्यभर उपयोगी पडणारा फरक समजून घेण्याचा आहे. अनेकदा एखाद्या मुलीचं हसू, तिचा बोलण्याचा ढंग, तिचा चेहरा किंवा तिच्यातील एखादा सौंदर्यपूर्ण गुण पाहून अनेक मुलं आपल्याला तिच्यावर प्रेम झालं असं समजू लागतात. मनातील ती गोड गुदगुली, हृदयाची वाढलेली धडधड आणि तिला पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा यातून प्रेमाची अनुभूती वाटते. पण हा अनुभव बहुतेकदा आकर्षणाचा असतो. आकर्षण वेगाने निर्माण होतं, वेगाने वाढतं आणि तितक्याच वेगाने कमीही होतं. या भावनेत आपल्याला समोरची व्यक्ती दिसते, पण तिचं मन, तिची जिद्द, तिचे दोष, तिच्या गरजा, तिचे संघर्ष हे काहीच दिसत नाही. आकर्षणात आपण त्या व्यक्तीच्या बाह्य रूपाभोवतीच फिरत राहतो. तिच्या बदल्यात आपण नेमकं काय शोधतोय हेही कळत नाही. पण प्रेम वेगळं असतं. प्रेमाला खोलात जाणं आवश्यक असतं. प्रेम म्हणजे समज, भावनिक जवळीक आणि समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा स्वीकार. जर आपण एखाद्या व्यक्तीवर खरोखर प्रेम करत असू तर तिच्या प्रत्येक गुणदोषांवर आपलं मन निस्सीम प्रेमाने झुकतं. प्रेमामध्ये कोणाचंही बाह्य रूप, बोलण्याची पद्धत, आकर्षक वाटणारे अंगभूत गुण हे महत्त्वाचं राहत नाही. त्याऐवजी प्रेम तिच्या आत दडलेल्या व्यक्तिमत्वावर फुलतं. प्रेमाचा प्रवास जितका खोल असतो तितकाच तो हळूहळू पुढे सरकतो. तो एका दिवशी, एका नजरेत, एका क्षणात संपत नाही, तर सतत वाढत राहतो. प्रेमामध्ये अंतर महत्त्वाचं नसतं, वेळ महत्त्वाचा नसतो. परिस्थिती बदलली तरी प्रेम ताजंच राहतं. पण आकर्षणाचं तसं नसतं. आकर्षण म्हणजे जणू एखादा सुंदर फुलपाखरू, क्षणभर मोहवतो आणि क्षणात उडूनही जातो. आजच्या आधुनिक जगात लोक त्वरित निर्णय घेतात, त्वरित भावना व्यक्त करतात आणि तितक्याच त्वरित नातेसंबंध बदलतात. यात प्रेमाचं मोल कमी झालं असं नाही, पण प्रेम आणि आकर्षण यामधला फरक अनेकांना समजेनासा झाला आहे. आपण एखाद्या व्यक्तीवर मोहित झालो की लगेच त्याला प्रेमाची उपमा देतो. पण काही दिवसांनी किंवा काही भेटींनंतर जेव्हा ती उमेद कमी होते तेव्हा कळतं की जे प्रेम वाटत होतं ते खरे तर आकर्षण होतं आणि आकर्षण संपताच नातं सटकून जातं. कित्येक नाती या एका गैरसमजामुळे तुटतात, कारण प्रेम समजलंच नव्हतं आणि आकर्षणाचा आवेग संपल्यावर शून्य उरतं. अनेकदा आकर्षणाच्या पायावर नातं उभं राहिलं तर ते थोड्याच दिवसात ओसरू लागतं, कारण आकर्षणात स्वार्थ दडलेला असतो. आपण फक्त त्या व्यक्तीचा सहवास, तिच्याशी बोलताना मिळणारी गोडशी मजा, तिचं आपल्याकडे लक्ष देणं यावरच फिदा होतो. पण प्रेम या भावनेत निरपेक्षता असते. प्रेम करताना माणूस समोरच्या व्यक्तीसाठी कधीही बाह्य काळजीपेक्षा अंतःकरणातील शांती शोधतो. प्रेमात असताना त्याला त्या व्यक्तीचा दिवस कसा गेला, ती काय विचार करते, तिच्या मनात काय चाललं आहे, तिचं आरोग्य कसं आहे याची मनापासून चिंता वाटते. आकर्षणात मात्र असं नसतं. आकर्षणात मन फक्त स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टींची अपेक्षा करत राहतो. प्रेम म्हणजे त्या व्यक्तीच्या गरजांना स्थान देणं. आकर्षण म्हणजे त्या व्यक्तीकडून आपल्या गरजा पूर्ण करून घेण्याची इच्छा. प्रेम म्हणजे तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं, तिच्या वागण्यामध्ये असलेल्या सूक्ष्म भावनांचा अर्थ समजून घेणं, तिचं मन ओळखण्याची इच्छा असणं. पण आकर्षणात आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या मनापेक्षा तिच्या उपस्थितीत मिळणारा आनंद महत्त्वाचा वाटतो. म्हणूनच आकर्षणावर आधारित नात्यांत सतत अपेक्षा वाढत जातात आणि राग, चिडचिड, अस्वस्थता निर्माण होते. जर एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती तुम्हाला तसंच स्वीकारेल. तुमच्यातील दोषामुळे तिचं प्रेम कमी होणार नाही. तुमची परिस्थिती बदलली, तुमचा वेळ कमी मिळाला, तुम्ही दूर राहिलात तरी तिचं मन तुम्हाला साथ देईल. पण आकर्षणात असं होत नाही.
आकर्षणात माणूस तुमच्या उपस्थितीवर अवलंबून असतो. तुम्ही त्याच्या मनासारखं वागलात तरच त्याला आनंद मिळतो. तुम्ही त्याच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तर तो नाराज होतो. त्या व्यक्तीने सतत तुमच्याशी बोलावं, तुमच्यासोबत वेळ घालवावा, तुम्ही त्याच्या मतानुसार वागावं. ही बंधनं आकर्षणातून निर्माण होतात. पण प्रेमामध्ये बंधनांचा प्रश्नच येत नाही, कारण प्रेम म्हणजे स्वातंत्र्य. खऱ्या प्रेमात एका व्यक्तीचं अस्तित्व दुसऱ्या व्यक्तीसोबत विलीन होऊन जातं. पण आकर्षणात आपलं अहम कायम समोर येतं. आकर्षणात माणूस विचार करतो की समोरची व्यक्ती माझ्यासाठी काय करत आहे, पण प्रेमात माणूस विचार करतो की मी त्या व्यक्तीला काय देऊ शकतो. प्रेमाची खरी श्रीमंती इथेच आहे. आपण ज्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीच्या प्रत्येक छोट्या सवयी आपल्याला लक्षात राहतात. तिच्या आवडीनिवडी, ती कोणत्या प्रसंगात कशी प्रतिक्रिया देते, तिला कोणती गोष्ट दुखावते, तिला काय आनंद देतं, ही प्रत्येक गोष्ट मनात कोरली जाते. पण आकर्षणात असं काहीही होत नाही. आकर्षण अल्पकाळ टिकतं, त्यात खोली नसते, भावना उथळ असतात. बदलत्या परिस्थितीने किंवा थोड्या अंतरानेही आकर्षण पुसलं जातं. आजच्या आयुष्यातील एक मोठा प्रश्न म्हणजे प्रेम आणि आकर्षण यांच्या सीमारेषेचा अभाव. लोकांना आकर्षणातच प्रेम शोधायचं असतं आणि प्रेमातही सतत आकर्षणाच्या अपेक्षा असतात आणि या अपेक्षांमुळे नाती तुटतात. एखाद्या नात्याला दीर्घकाळ टिकवायचं असेल, खरं प्रेम आणि विश्वास निर्माण करायचा असेल तर सर्वप्रथम स्वतःच्या भावनांचा शोध घ्यावा लागतो. मनाला स्वतःलाच विचारावे लागते, मी ज्या व्यक्तीकडे झुकतोय त्याच्याबद्दलची माझी भावना कायमस्वरूपी आहे का, की ती केवळ एका क्षणात उमटलेली लहर आहे? या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर मिळालं की नातं किती भक्कम होऊ शकतं हे निश्चित होतं. आकर्षणाच्या आधारे जर नातं निर्माण झालं तर त्याचा शेवट बहुतेकदा निराशेत होतो. पण प्रेमाच्या आधारे नातं उभं राहिलं तर ते आयुष्यच बदलून टाकतं. प्रेमामध्ये आत्म्यांना जोडण्याची ताकद असते. प्रेम म्हणजे आपल्यामधील सर्व दोषांसह एकमेकांना स्वीकारणं. प्रेम हे मनाला मजबूत करतं. प्रेम आयुष्यभर टिकतं आणि आकर्षण ते येतं, मोहून टाकतं आणि निघून जातं.